सतत थकवा येतोय, हातापायांना मुंग्या येत आहेत किंवा गोष्टी लक्षात ठेवायला त्रास होतोय, तर हे फक्त थकवा आणि वयाचा परिणाम यामुळे होतोय असं समजून दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण ही लक्षणं व्हिटॅमिन B12च्या कमतरतेशी संबंधित असू शकतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील B12 कमी झालं तरी प्रत्येकालाच त्याची लक्षणं दिसतील असं नाही, पण शरीर कित्येकदा काही संकेत देऊ शकतं. सतत थकवा किंवा अशक्तपणा, तसेच हातापायांना मुंग्या येणं किंवा कधी कधी जीभ दुखणं किंवा ती लाल होणं, आणि काही वेळा आपल्या मेमरी आणि बॅलन्समध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. पण B12 नक्की कमी होतं तरी का, आणि B12 नक्की कुठून मिळतं? तर मासे, अंडी, दूध, इतर डेअरी प्रोडक्ट्स हे B12चे चांगले सोर्सेस आहेत. पण आता तुम्ही म्हणाल, मी तर हे सगळं खातो पण माझं B12 कमी का होतं? कारण फक्त B12 असलेले पदार्थ खाणं पुरेसं नसतं. शरीराला ते B12 ॲब्झॉर्ब करणंही गरजेचं असतं. तर काही पोट किंवा आतड्यांच्या समस्यामुळे B12च्या ॲब्झॉर्प्शनमध्ये अडचण येऊ शकते, किंवा काही औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे सुद्धा B12ची डिफिशियन्सी होऊ शकते. म्हणून जर अशी लक्षणे वारंवार जाणवत असतील तर स्वतःहून B12ची सप्लिमेंट सुरू करण्याऐवजी ती डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासणी करून घ्या. आणि जर तुम्ही पूर्णपणे वेगन डाएट घेत असाल तर B12 फोर्टिफाईड फूड्स किंवा योग्य B12 सप्लिमेंट्स हा चांगला सोर्स ठरू शकतो. पण B12 बद्दल इथे एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त शरीरात B12 कमी आहे एवढं समजणं पुरेसं नाही. तर ते का कमी होतं, त्याची कोणती लक्षणं जास्त गंभीर आहेत, कोणती टेस्ट करायची, आणि डिफिशियन्सी असल्यास पुढे काय करावं, याची सविस्तर माहिती मी माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा. मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला पाठवेन. कारण B12ची कमतरता वेळेत ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला फॉलो करा.